दिलेले आहे। आणि यानंतरची बातमी चंद्रपुरातून आहे। वडेट्टीवार गटातील नगरसेवक दिल्लीवरून नागपूरला परतलेत। सकाळी 6:30 वाजता नगरसेवक चंद्रपूरमध्ये पोहोचलेत। वडेट्टीवार मात्र अजून परत आलेले नाहीत। वडेट्टीवार आणि धानोरकर गटातला वाद दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे आणि यावरती दिल्ली दरबारातून हायकमांडकडून वडेट्टीवार आणि धानोरकर यांना समज देण्यात आलेली आहे। धानोरकर गटाचा महापौर होईल तर उपमहापौर पद हा वडेट्टीवार गटाचा होणार आहे। स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा वडेट्टीवार गटाकडे जाईल असा तोडगा दिल्लीतल्या या बैठकांमध्ये निघाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर आता हे सगळे नगरसेवक दिल्लीहून चंद्रपूरमध्ये परतलेले आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेच्या वादावर दिल्लीमध्ये तोडगा निघाल्याचं कळतंय। हे सगळे नगरसेवक परत आलेत, वडेट्टीवार अजून आलेले नाही, काय अपडेट्स आहेत? काल रात्री पक्षश्रेष्ठींसोबत विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची भेट झाली। त्याच्यामध्ये तोडगा काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर वडेट्टीवार गटाचेच नगरसेवक काल दिल्लीत गेले होते। एका प्रकारचा शक्ती प्रदर्शन जो आहे तो पक्षश्रेष्ठींसमोर करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर हे नगरसेवक आज पहाटे दिल्लीतून निघाले आणि आता 6:30 वाजता ते सुमारास ते नागपुरात पोहोचले आहे। दरम्यान गेले काही दिवस हे नगरसेवक सातत्याने अज्ञात स्थळी होते, त्यामुळे नागपुरातून हे नगरसेवक कुठे जातात याकडे लक्ष राहणारच आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता तोडगा निघाल्यानंतर अजूनही प्रशासकीय दृष्ट्या काँग्रेसची गट नोंदणी होऊ शकलेली नाही। त्यामुळे गट नोंदणीसाठी पक्षश्रेष्ठींनी तोडगा काढल्यानंतर तरी हे दोन्ही गटाचे नगरसेवक एकत्रितरित्या आपला गट नोंदणीसाठी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचतात का हे पण पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण गेले काही दिवस दोन्ही गटांमधील फुटीमुळेच काँग्रेसची गट नोंदणी होऊ शकलेली नाही आणि महापौर जर निवडून आणायचं असेल तर गट नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे। आता त्या संदर्भात काँग्रेस काय करते हे महत्त्वाचं आहे। रजत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।